गढ़चिरौली के जिला नियोजन भवन में खरीफ खरीफ सीजन की समीक्षा बैठक का आयोजन किया गया। इस महत्वपूर्ण बैठक की अध्यक्षता महाराष्ट्र सरकार के राज्य मंत्री एवं गढ़चिरौली जिले के सह पालक मंत्री माननीय एडवोकेट आशीष जायसवाल ने की। इस अवसर पर गढ़चिरौली के जिलाधिकारी एवं पूर्व विधायक कृष्णा गजबे भी विशेष रूप से उपस्थित थे। बैठक में आगामी खरीफ सीजन के लिए किसानों की समस्याओं, योजनाओं के क्रियान्वयन, बीज और खाद की उपलब्धता जैसे विभिन्न मुद्दों पर विस्तार से चर्चा की गई। बैठक का उद्देश्य किसानों के हित में प्रभावी निर्णय लेना था, जिससे खरीफ सीजन की तैयारियों को मजबूत मिले। यह बैठक किसानों के लिए लाभदायक और मार्गदर्शक सिद्ध होगी। देशाच्या कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राची मदत मोठी आहे आणि त्याचा आपण कायदा केलेला आहे। जर मदतीच्या मदत नाही झाली तर त्याच्या व्याज देखील आपण देतो, दंडाची देखील तरतूद आहे। हा कायदा देशाच्या कुठल्या राज्याने वाघाच्या हल्ल्यामध्ये बाकीच्या राज्यात 5 लाखांची मदत आपण 25 लाख केली। शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये देखील आपण देशामध्ये उच्चांक आहे आपला। त्यामुळे नुकसान हा कधी पूर्णपणे भरून निघत नाही, परंतु आपण जी मदत करतो ती देशाच्या कुठल्या राज्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही। परंतु शेवटी नाही आताच वाढवलेली आहे, ती मागच्याच वर्षी वाढवलेली आहे। नाही सर्वांसाठीच वाढवली। तो आपल्याला तो जीआरची कॉपी देतो, मी फॉरेस्टचे जीआर देतो। नाही हत्तीचा आता मी स्वतः मागच्या आठवड्यामध्ये आलो, मला 1-2 प्रकरण कळले, मी स्वतः त्यांना फोन करून लगेच अर्ध्या तासात ते मंजूर करून घेतले। धानाच्या बोनसच्या संदर्भामध्ये माझा बाब धानाचा विचारलेला आहे। फाईलचा नंबर देखील माझ्यापर्यंत आहे, वित्त विभागाकडे फाईल गेलेली आहे, कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे। मी स्वतः पुढच्या आठवड्यामध्ये ही फाईल क्लियर करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जून पर्यंत किसानों की समस्याओं को प्राथमिकता देते हुए सरकार हर संभव मदद के लिए तैयार है। खरीफ सीजन के लिए समुचित व्यवस्था की जा रही ताकि किसानों को कोई कठिनाई न हो। खरीफचं नियोजन आणि आढावा सभा आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि एकंदरीतच गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुठल्या नवीन पिकांना अजून प्रोत्साहन दिलं पाहिजे, एक्सपोर्टमध्ये काय लागवड अजून केली पाहिजे, नवीन पीक पद्धती कशा पद्धतीने अवलंबल्या गेली पाहिजे, स्मार्ट प्रकल्प आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे। त्यासोबतच या जिल्ह्यामध्ये एकंदरीत लागवडीखालील क्षेत्र, वडील क्षेत्र किती आहे, मग सिंचनाची सोय अधिक कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल। त्यासोबतच आम्ही जे विशेष निर्णय सरकारने घेतलेला आहे की आदिवासी शेतकऱ्यांना शेतामध्ये सोलर पंप आणि विहीर, विंधन विहीर म्हणजे बोरवेल देण्याची जी योजना आहे ती आपण मिशन मोडमध्ये राबवायची आहे। तो एक नवीन उपक्रम आपण हाती घेतलेला आहे। या भागात दुर्गम आदिवासी भागात तसंच भाग माझाही मतदारसंघात आहे, जिथे मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी लोक वनात राहतात, तिथं इरिगेशनचे कॅनल होऊ शकत नाही, वन्य प्राण्यांचे त्रास आहे आणि भौगोलिक परिस्थिती अशी असते की त्या भागात सिंचनाची सोय उपलब्ध होत नाही आणि विहिरीमध्ये देखील पाणी लागत नाही। म्हणून मी खूप प्रयत्न केले आहे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे मी या गोष्टीसाठी सातत्याने पाठपुरावा केला। अभिषेक पांसे की रिपोर्ट। Or set myself free. I want the best of both worlds, like electric and petrol. I'm a hybrid just like you, and it's high time we met. Introducing the Toyota Urban Cruiser Hyryder, the self-charging hybrid electric SUV.